मागच्या चौथ्या चॅप्टरमध्ये आपण भौगोलिक माहिती प्रणालीचा जो काही परिचय आहे त्या परिचयाचा अभ्यास करत होतो. त्याच्यामध्ये भौगोलिक माहिती प्रणालीची व्याख्या आपण पाहिली. त्याच्यामध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी विचारवंतांनी व्याख्या तयार केलेल्या आहेत तेही आपण नमूद केले. त्याचे स्वरूप आपण पाहिलं. आता या भौगोलिक माहिती प्रणालीच्या व्याप्तीच्या बाबतीत जर आपण पाहिला तर व्याप्तीमध्ये आपल्याला नमूद करता येईल की ही जी अलीकडच्या काळामध्ये ही जी अद्ययावत असलेली माहिती आहे, ह्या माहितीचा दिवसेंदिवस होणारा जो काही विकास आहे त्या विकासाप्रमाणे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये संगणकाच्या हे जे काही तंत्रज्ञानाचं युग आहे त्या युगामध्ये या भौगोलिक माहिती प्रणालीचा फार मोठा विचार केला जात आहे. या ठिकाणी म्हणून याचं स्वरूप जे आहे ते मात्र विकसित होत चाललेलं आहे. त्याच्या स्वरूपामध्ये वाढ होत चाललेले दिवसेंदिवस, कारण त्या भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग हा प्रत्येक ठिकाणी करत चाललेले आहे. प्रत्येक ठिकाणी, कारण जेणेकरून ही एक प्रकारे संघटन करणारी, गोळा करणारी एक अद्ययावत असं तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामध्ये या दूरसंवेदन तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान, जीआय सिस्टमचं तंत्रज्ञान हे शास्त्रज्ञानांच्या दृष्टिकोनातून फार मोठे योगदान आहे. अविक्षेत्रीय स्वरूपाच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर प्रचंड सांख्यिक माहिती हे तंत्र जे आहे हे तंत्र गोळा करीत असतं आणि त्या सांख्यिक माहितीचा उपयोग आपल्याला प्रत्यक्षपणे अभ्यासासाठी होत असतो. भौगोलिक माहिती प्रणालीच्या बाबतीत जर अजून आपण अभ्यास केला तर संगणक ग्रहित असलेलं हे जे काही तंत्र आहे, विशेषतः भौगोलिक माहिती फार महत्वाची आहे. भौगोलिक माहिती, कारण या भौगोलिक माहितीमध्ये संपूर्ण पृथ्वीचा तंतोतंत अभ्यास केला जातो. या वातावरणाचा अवकाशात पाठवलेलं हे जे जीआय सिस्टम्स, रडार, उपग्रह, सॅटेलाइट ह्या ज्या गोष्टी पाठवलेल्या असतात, ह्या गोष्टींमध्ये असलेलं जीआय सिस्टीमचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे याचा विकास, याचं स्वरूप हे वाढत गेलेलं आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये ह्या भौगोलिक माहिती प्रणालीच्या बाबतीत नवनवीन गोष्टींचा, तंत्रज्ञानाचा विकास होत चाललेला आहे. याच्यामध्ये ह्या भौगोलिक माहिती प्रणालींचे काही घटक आहेत. त्याच्यात जर आपण पाहिलात तर जीआयचा अर्थ व संकल्पनेबाबत जर आपण विचार केला तर अनेक विचार प्रवाह आहेत. अनेक विचार प्रवाह आहेत. प्रत्येकांची विचार करण्याची क्षमता ही भिन्न असल्यामुळे प्रत्येक जण याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करत चाललेला आहे. म्हणून ही जी माहिती प्रणाली आहे, ह्या माहिती प्रणालीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची संकल्पना जी आहे त्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडत चाललेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी अजून जर आपण त्यानंतर जर काही गोष्टींचा विचार केला तर कार्यवाही, नोंदी आणि विश्लेषण, निरीक्षण ह्या गोष्टींचा आणि सांख्यिक अभ्यास या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. मुख्य 4 घटक म्हणून जर विचार केला तर पहिला घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे संगणक संहिता, हार्डवेअर. हार्डवेअरच्या बाबतीत जर आपण पाहिला तर ज्यामध्ये संगणक व त्यांच्याशी निगडीत असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, मुद्रक आहे, स्कॅनर, कीबोर्ड, माऊस ह्या सारख्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा साधनं आहेत, ह्या साधनांद्वारे त्यांना एक प्रकारे संगणक संहिता असं म्हटलं जात असतं. संगणकाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर संगणक संहितेची अविक्षेत्रीय माहिती जर आपण पाहिली तर त्याचं विश्लेषण जर पाहिलं व त्याचं व्यवस्थापन करणाऱ्या सूचनाच्या पद्धती ज्या असतात त्या पद्धती अतिशय महत्वाच्या असतात. त्याच्यामध्ये या सर्वांचा उपयोग, यांचा सर्वांचा समावेश या संगणकामध्ये केला जात असतो. सर्वच प्रकारच्या संगणकावर विविध प्रकारचे किंवा विविध तऱ्हेचे कार्यवाही
संहिता परिभाषांमध्ये केली जात असते, कार्यवाहीत केली जात असते. वेगवेगळ्या परिभाषांमध्ये देखील मात्र संगणक पद्धतीने माहिती गोळा केली जात असते. त्याच्यात आदान प्रदान जे आहे, विचारांची देवाणघेवाण जी आहे, तीही मात्र मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानुसार उपलब्ध माहितीचं आकलन केलं जातं. झालेल्या माहितीचे नकाशाद्वारे टिप्पणी केली जात असते, प्रकटन केलं जात असतं. आणि संगणक संहितेत संगणकाचा प्रचार हा जो आहे हा मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे, किंवा प्रकारांचं जे काही आदान प्रदान आहे तेही मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतं. आता याच्यामध्ये घटक जर आपण पाहिले, या घटकामध्ये संगणक संहितेच्या घटकामध्ये काही घटकांचा उल्लेख महत्वाचा आहे. त्याच्यात स्कॅनर आहे, त्याच्यामध्ये कीबोर्ड आहे, माऊस आहे, ग्राफिक्स आहे, आरेखन आहे, प्रिंटर आहे व प्रधान घटक यासारख्या उपघटकांचा समावेश या गोष्टींमध्ये किंवा संगणक संहितामध्ये होत असतो. आज्ञावली कार्यवाही संहिता दुसरा घटक नमूद करता येईल आपल्याला या चौथ्या चॅप्टरमध्ये की संगणक संहिता हा पहिला घटक आहे. भौगोलिक माहिती प्रणालीच्या घटकांमध्ये पहिला घटक आपल्याला नमूद करता येईल संगणक संहिता. दुसरा घटक आहे आज्ञावली, त्यालाच दुसरे नाव आहे कार्यवाही संहिता किंवा सॉफ्टवेअर त्याला आपण म्हणत असतो. भौगोलिक माहिती प्रणालीच्या या घटकांमध्ये प्रामुख्याने आधार माहितीची किंवा इनपुट जी काही मॉडेल्स आहेत त्यांचा समावेश होत असतो. अशा माहितीची दुरुस्ती येथे केली जात असते. अशी जी काही माहिती आहे त्या माहितींची दुरुस्ती या ठिकाणी केली जात असते. त्याचबरोबर दुरुस्त संवेदनाच्या बाबतीत जर हे केलेल्या जी काही माहितीचं विश्लेषण आहे त्या विविध घटकांना अनुसरून केले जात असते. त्यातूनच एखाद्या प्रतिमाची किंवा मॉडेल्सची निर्मिती होत असते. प्रतिमाची किंवा एखाद्या मॉडेलची निर्मिती होत असते. प्रधान आता एखाद्या वेळेस जर आपण पाहिला तर थोडक्यात आधान माहिती जी आहे संक्षिप्तपणे करणं, विश्लेषण, दृष्ट, सादरीकरण यासारख्या गोष्टींचा किंवा यासारख्या ज्या प्रक्रिया आहेत कार्यवाही संहिता जी आहे समाविष्टित होतात. येथे संपूर्ण कार्यवाहीचे संकलन आज्ञावलीचा उपयोग होत असतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी की भौगोलिक व सांस्कृतिक घटकांचा सहसंबंध स्पष्ट केला जात असतो. त्यामुळे भौगोलिक स्थितीची सत्य प्रतिमाने उपलब्ध होतात किंवा सत्य जे काही प्रतिमाने आहेत ती उपलब्ध होत असतात. तिसरा घटक जो आहे त्याच्यामध्ये सांख्यिकीचं नोंदी. सांख्यिकी जी काही नोंदी आहेत त्या किंवा नोंदी आहेत त्या या तिसऱ्या घटकामध्ये नमूद केल्या जात असतात. आता खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला भौगोलिक माहिती जी काही प्रणाली आहे त्या भौगोलिक माहिती प्रणालीचा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे सांख्यिक शास्त्रीय नोंदी ज्या आहेत त्या नोंदी होत असतात किंवा संख्याशास्त्रीय नोंद होय असं म्हटलं जातं की ज्या सांख्यिक नोंदी संगणक संहितेच्या विविध माध्यमातून समाविष्टित केल्या जातात. उदाहरणार्थ संख्या असेल, आकृती असेल, नकाशा असतील, सांख्यिक नोंदींमध्ये गुणविशेष अभिक्षेत्रीय घटक जे असतील, अभिक्षेत्रीय संवेदनशील जे काही घटक असतील किंवा संवेदन घटक असतील व जागतिक स्थान निश्चिती माहितींचा समावेश देखील या ठिकाणी होत असतो. अशी माहिती जी आहे ती अशी माहिती संगणक संहितेत विश्लेषणात केली जात असते. त्यामुळे ही जी काही प्रतिमान आहेत गणितीय भाषेमध्ये मांडले जातात
आणि हाच मुख्य गाभा भौगोलिक माहिती प्रणालीचा आहे. खरा म्हणजे हा मुख्य गाभा आहे भौगोलिक माहिती प्रणालीचा. किंबहुना अभिक्षेत्रीय माहितीचे दृष्टिचित्र व प्रकटीकरण ही करता येते, म्हणजे हेही त्या ठिकाणी करता येते. अशा दृष्टचित्राचे किंवा प्रकटीकरणाची साठवण करून ठेवता येते. या तिसऱ्या ज्या काही घटकामध्ये आहे, ह्या तिसऱ्या घटकामध्ये दृष्टिचित्राचे किंवा प्रकटीकरणाचे साठवण केली जात असते सांकेतिक नोंदमध्ये. चौथा घटक आपल्याला सांगता येईल तो दृष्ट संहिता किंवा लिव्ह वेव्ह. आता जीआय सिस्टम जी आहे, या जीआय सिस्टमच्या या घटकात संगणक संहितेत केलेल्या कार्यवाही संहितेतून उपलब्ध झाल्या अभिक्षेत्रीय नकाशाच्या सादरीकरणाचा समावेश होत असतो. नकाशाकरणाच्या सादरीकरणाचा समावेश या ठिकाणी होत असतो दृष्ट संहितामध्ये. खऱ्या अर्थाने भौगोलिक माहिती प्रणालीचे महत्व लक्षात येत असतं. प्रधान आउटपुट माहितीचा आणि मुख्य नकाशाचे प्रकटीकरण यात समावेशित होतो. येथे विविध सांस्कृतिक चिन्हे व खुणांच्या साह्याने तयार झालेल्या अभिक्षेत्रीय नकाशात योग्य ते बदल केले जातात, म्हणजे योग्य ते बदल केले देखील जातात या ठिकाणी. आणि पुढचा जो काही भाग आहे या चॅप्टर मधला भौगोलिक माहिती प्रणालीचा विकास अतिशय महत्वाचा भाग आहे. भौगोलिक माहिती प्रणालीचा विकास, जेव्हा ही भौगोलिक माहिती प्रणाली किंवा जीआय सिस्टम्स ही 1960 मध्ये जेव्हा अद्यावत आली, तर आतापर्यंत त्याच्यामध्ये जे झालेले अमूलाग्र बदल आहेत, त्या बदलानुसार या भौगोलिक माहिती प्रणालीचा विकास हा दिवसेंदिवस होत चाललेला आहे. जीआयएसची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण पाहिली, प्रामुख्याने संगणकावर आधारित 1960 पासूनची आहे. मगाशी सांगितलं तुम्हाला की 1960 पासून तर आतापर्यंत त्याच्यामध्ये झालेले जे काही बदल आहेत, त्या बदलासहित त्याचा विकास होत गेलेला आहे. परंतु भौगोलिक माहिती प्रणालीच्या मानवीभूत वापर सुमारे 100 वर्षापासून झाला आहे. जरी 1960 पासून हे अद्यावत झालेलं असलं तरी मानवीभूत ज्या काही त्याचा वापर आहे, त्याचा वापर 100 वर्षापासून होत चाललेला आहे. 100 वर्षापासून झाला आहे. उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. याचा उल्लेख, प्रत्यक्ष वापरल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो आपल्याला. अमेरिकेतील शासकीय संस्थांमध्ये जे आहे, त्या संस्थांमध्ये याचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसतो. आता उत्तर अमेरिकेतील शासकीय जे काही संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये याचा उपयोग झालेला आपल्याला दिसतो. संयुक्त संस्थान, ब्युरो, जनगणनेचा समावेश होतो. या गोष्टींचा समावेश या ठिकाणी होतो. संयुक्त संस्थानाच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षणामध्ये देखील याचा वापर केलेला आपल्याला दिसतो. व जे काही वेगवेगळ्या प्रयोगशाळेमध्ये संगणक ग्राफिक्स आणि पर्यावरण प्रणाली संशोधन संस्थेत व्यावसायिक दृष्टीने सर्वप्रथम याचा वापर केलेला आपल्याला दिसतो जीआय सिस्टमचा. त्यामुळे विस्तृत माहितीचं विश्लेषण व व्यवस्थापन तंत्राच्या मोठ्या प्रमाणावर याचा वापर होत आहे. त्यानंतर जीआयएस तंत्राचा विकास जो आहे, तो विकास कॅनडात भौगोलिक माहिती प्रणालीचे नैसर्गिक प्रायोगिक संशोधन केंद्र आहे कॅनडामध्ये. त्या
संशोधन केंद्रामध्ये NREC नैसर्गिक प्रायोगिक संशोधन केंद्र जे आहे त्या संशोधन केंद्रा किंवा त्याला NREC येथे ही जीआयच्या खऱ्या अर्थाने वापरास सुरुवात झालेली आहे. कालांतराने ग्रेट ब्रिटनमधील पर्यावरण विभागाने DOE या संस्थेने देखील विशेष जीआय सिस्टमचा विकासात नोंद होण्यासारखा विकास घडवून आणला आहे. म्हणजे युरोपची जी काही पर्यावरणीय जी काही संस्था आहे त्या संस्थेमध्ये देखील याचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. आणि या ठिकाणी विद्यापीठातील संगणक, ग्राफिक्स आणि अभिक्षेत्रीय विश्लेषणात, डिझाईन, प्रयोगशाळेत जीआयचे संशोधन झाले आहे. म्हणजे जीआयएस जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जी आहे किंवा भौगोलिक माहिती प्रणालीचा जो काही विकास आहे तो विकास आधी संयुक्त संस्थानामध्ये, त्याच्यानंतर कॅनडाची जी काही प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर युरोपची जी काही पर्यावरणीय विकास संस्था आहे त्याच्यामध्ये, आणि अजून जर आपण पाहिला तर विद्यापीठातले जे काही विभाग आहेत, संगणक विभाग आहेत त्याच्यामध्ये देखील ह्या ग्राफिक्स डिझाईन्सचा उपयोग केला जात असतो. त्यानंतर 1970च्या दशकामध्ये आपण जर पाहिला तर या जीआयएसद्वारे जी काही ध्वनियुक्त सांख्यिकी माहितीची रचना जी आहे, साठवण जी आहे व नकाशाचे विश्लेषण या मुख्य बाबींवर आधारित विशेष भर दिला गेला आहे. आता त्यानंतर स्थलदर्शक किंवा प्राकृतिक सहरचना या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींमध्ये या संगणकीय भौगोलिक माहिती प्रणालीचा समाविष्टित मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. 1980च्या दशकामध्ये व्यक्तिगत संगणकाचा प्रसार देखील मोठ्या प्रमाणात झाला. 1960, 1970 आणि आता 1980च्या दशकात व्यक्तिगत संगणकाचा प्रसार वाढत गेला. त्याच वेळेस लहान संगणकाची निर्मिती होऊ लागली. त्यासोबत विविध प्रोग्रेस किंवा प्रोग्राम्स जे आहेत संगणकात समाविष्टित केले गेले. त्यामुळे या तंत्रज्ञानाने समाविष्टित किंवा तंत्रज्ञानाने संशोधन क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसतो. कोणतंही संशोधन करत असताना सुरुवातीला थोडा त्रास होत असतो आणि त्याच्यामध्ये मात्र जसा विकास होत जातो त्या पद्धतीने त्याच्यात आमूलाग्र बदल केला जात असतो. वेगवेगळ्या गोष्टी मात्र त्याच्यामध्ये दाखल केल्या जात असतात, समाविष्टित केल्या जात असतात. म्हणून हे अद्यावत असलेलं तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान जगामध्ये, भारतामध्ये अतिशय भरभराटीने त्याचा विकास होत गेलेला आहे आणि त्याचा वापर हा वाढत गेलेला आहे. त्यानंतर अजून जनरली जर विचार केला तर सांख्यिकी माहितीच्या जेव्हा ही तयार केलं जात असतं त्या व्यावसायिक दृष्टिकोनातून असू द्या किंवा भूमाहितीच्या दृष्टिकोनातून असू द्या, भूमितीय शास्त्रीय दृष्टिकोनातून असू द्या, या सर्वांमध्ये याची जी काही माहिती प्रणाली आहे ती अद्यावत करूनच मात्र डेव्हलप केली जात असते, त्याचा विकास केला जात असतो. भारतात भौगोलिक माहिती प्रणालीची जी काही गोष्ट आहे त्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये विकास गेल्या दशकापासून महत्वपूर्ण ठरलेला आहे. या भौगोलिक माहितीचा जो काही विकास आहे तो विकास गेल्या वर्षापासून महत्वपूर्ण ठरलेला आहे. याचं योगदान मात्र होत गेलेलं आहे किंवा याचं योगदान होत आहे. भारतीय अवकाश विभागात प्रामुख्याने जीआयएस उपयोजन जे आहे नैसर्गिक साधन संपदाचे व्यवस्थापनाच्या माध्यमात होत आहे. म्हणजे
नैसर्गिक साधन संपदाचे जे काही व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाच्या माध्यमात होत आहे. त्यामुळे नोंद होण्यासारखे योगदान GISचे नैसर्गिक साधन संपदाची माहिती प्रणाली जी आहे NRIS चे किंवा त्याच्यामध्ये आहे. त्यातूनच शाश्वत विकासाचा एकत्रित उद्देश सफल होत आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर जैविक विविधताच्या देखील मात्र वैशिष्ट्यांचा विकासकरिता उपयुक्त ठरत आहे. त्यातील GIS एक तंत्र म्हणून वापरले जाते. अर्थात त्या व्यवस्थापनाची जी प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचं विश्लेषण कार्यवाही सहित त्याचं वापरल्या जात असतात. त्यानंतर भारतीय दूरसंवेदन संस्थेतही GIS विकसित मोलाची भूमिका बजावली आहे. आता भारतीय दूरसंवेदन जी काही संस्था आहे GIS NIC जी काही भारतीय दूरसंवेदन संस्थेनेही GIS विकसित मोलाची भूमिका बजावली आहे. विकसित भागामध्ये किंवा विकसितसाठी मोलाची भूमिका बजावली आहे व आंतरराष्ट्रीय पातळीवर राबवली जात आहे. अलीकडे भारतातील काही व्यावसायिक दृष्टिकोनातून संस्थांनी GISचे वापर मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केलेली आहे. त्याचं महत्त्व जे ते वाढत गेल्यामुळे किंबहुना त्याचं जे काही वापर आहे तो वाढत गेला. नैसर्गिक साधन संपदाचं व्यवस्थापनामध्ये देखील किंवा भौतिक सुविधाच्या विकासात सुद्धा व्यवस्थापनात त्याचा वापर केला गेला. व्यापार क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोजन केलं गेलं. विविध जी काही GIS प्रकल्प आहेत राबवून त्याचा वापरास अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसते ह्या GISच्या सिस्टममध्ये. त्यानंतर GIS आज्ञावलीचे जे काही प्रकार आहेत. आता हे जे सॉफ्टवेअर आहे ह्या सॉफ्टवेअरमध्ये काही प्रकार सांगितलेले आहेत. आता काही प्रकारांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यात गेल्या 30 वर्षाच्या इतिहासाची जी काही माहिती आपण पाहिली तर त्याच्यामध्ये किंवा ही जी तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञान किंवा उद्योग धंद्यात भौगोलिक माहिती प्रणालीचा GISचा वापर वेगाने होत आहे. गेल्या 30 वर्षापासून या GIS सिस्टमचा वापर वेगाने होत चाललेला आहे किंवा वेगाने होत आहे. आता याची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ताचा विकास जो आहे तो विकासामध्ये भर पडत गेल्यामुळे त्या भर पडल्यानंतर त्याच्यामधली जी काही संघटन क्षमता आहे त्या संघटक क्षमतेमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला आहे. याच्यामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये विविध जे काही GISचे सॉफ्टवेअर आहेत ते सॉफ्टवेअर देखील मात्र आढळत आहेत. भारतीय GIS सॉफ्टवेअर विविध उपाययोजनांसाठी त्यांनी स्वतंत्र GIS सॉफ्टवेअरचे तर जागतिक बाजारपेठेमध्ये योगदान दिलेले आहे. भारताने जे काही GIS सिस्टमचं सॉफ्टवेअर तयार केलेले आहे ते देखील जागतिक लेव्हलमध्ये व्यावसायिक बाजारपेठेत उपलब्ध करून दिलेले आहेत. असे लक्षात येईल जनरली आपला लक्षात येईल की आपण जर पाहिलात तर हे जे सॉफ्टवेअर आहे हे विशिष्ट हेतूसाठी तयार करण्यात आले आहे. म्हणजेच आपण जर पाहिलात अनेक आता जगाचा किंवा भारताचा अभ्यास करायचा जर म्हटला तर काही ना काही हेतू असतो म्हणून आपण अभ्यास करत असतो. काही ना काही उद्देश असतो म्हणून आपण अभ्यास करत असतो. त्या अभ्यासाची साठवण या GIS सिस्टम किंवा सॉफ्टवेअरमध्ये केली जात असते. आणि कार्यवाही संहिता फक्त सामान्य उपयोगात जर आपण पाहिलात तर सामान्य उपयोगात देखील मात्र केली जात असते. उदाहरणार्थ ARC इन्फो INFO ILWIS ILWIS नंतर
माय इन्फो, आता मॅप इन्फो च्या बाबतीत देखील जर आपण विचार केला तर तेही मात्र एक सॉफ्टवेअर आहे. इंटरग्राफी जी हे देखील एक सॉफ्टवेअर आहे. इंटरग्राफी सीओजी, आता इंटरग्राफिओडिया जो आहे त्या बाबतीत जर आपण पाहिलात तर, आणि इनव्ही ENVI अशी अनेक GIS सॉफ्टवेअर जागतिक बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. ह्या आपण 2, 4, 5 नावांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, पण असे अनेक सॉफ्टवेअर GISच्या माध्यमातून तयार केले गेलेले ते बाजारात उपलब्ध आहे. हे महत्वाचे सॉफ्टवेअर आहेत. आपण जे अभ्यासले हे महत्वाचे सॉफ्टवेअर आहे. याच्यात ते अमेरिकेमध्ये, कॅनडा, ब्रिटिश व भारतीय कंपन्यांनी तयार केले आहे. त्यापैकी काही ठळक भौगोलिक माहिती प्रणालीच्या कार्यवाही संहितांचे प्रकार पुढील प्रमाणे आपल्याला नमूद करता येतील. ते पहिला जो काही प्रकार आहे तो म्हणजे आर्क किंवा इम्पो. आता आर्क किंवा इन्फो नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचा कसा उपयोग केला जातो, व्यावसायिक दृष्टिकोनातून या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. सर्वप्रथम या भौगोलिक माहिती प्रणालीची निर्मिती झाली. या आज्ञावलीच्या सॉफ्टवेअरचा उपयोग जगात सर्वत्र केला जातो. आर्क किंवा इन्फो नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरचा उपयोग सर्व जगामध्ये केला जातो. व्यावसायिक दृष्टिकोनातून याचा उपयोग होतो. या अजून जर आपण विचार केला तर याची जी निर्मिती आहे आर्क इन्फो GIS ची निर्मिती संयुक्त संस्थानातील USA रेड लँड येथील पर्यावरणीय प्रणाली संशोधन संस्था जी आहे त्या संस्थेने तयार केलेला आहे. आता ESRI ही जी काही संस्था आहे संयुक्त संस्थानामध्ये USA मध्ये पर्यावरणीय प्रणाली संशोधन संस्थेने हे जे सॉफ्टवेअर आहे आर्क इन्फो नावाचं या USA मध्ये तयार करण्यात आलेलं आहे. आणि त्याचा उपयोग जो आहे तो व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जातो. एका दृष्टीने जर आपण अभ्यास केला तर त्याद्वारे अभिक्षेत्रीय माहिती व अभिक्षेत्रीय नसणारी माहिती, अभिक्षेत्रीय माहिती आणि अभिक्षेत्रीय नसणारी माहिती या दोघांचा संघटीकरण त्या ठिकाणी. आता हे सॉफ्टवेअर जेव्हा जगामध्ये आणि सर्व ठिकाणी वापरलं जाते म्हणजे हे सॉफ्टवेअर किती महत्वाचं असेल किंवा हे सॉफ्टवेअर किती GISच्या विकसित दृष्टिकोनातून किती महत्वाचं असेल हे याच्यावरून सहजपणे आपल्या लक्षात येईल. याच्यात आता या आर्क किंवा इन्फो नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे किंवा हे जे सॉफ्टवेअर आहे ते याच्यामध्ये या सॉफ्टवेअरच्या बाबतीत अनेक गोष्टींच्या मध्ये अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. गुणविशेष माहिती गोळा केली जाते या सॉफ्टवेअरमध्ये. गुणविशेष आता व्यावसायिक दृष्टिकोनातून जे काही महत्वाचे घटक असतील ते देखील या ठिकाणी नमूद केलेले आहेत किंवा या सॉफ्टवेअरमध्ये साठविण्यात आलेले आहे. याच्यात दुसरं जे काही सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरच्या बाबतीत जर आपण पाहिला तर याच्यामध्ये अजून थोडंसं आपल्याला सांगता येईल की आर्क किंवा इन्फो GIS आज्ञावलीच्या दृष्टिकोनातून मुख्य कार्य जे आहे ते मुख्य कार्य म्हणजे ते साधन व बॉक्स संकल्पनेवर आधारित आहे. ते
साधन व बॉक्स संकल्पनेवर आधारित आहे. प्रत्येक कार्यदृष्ट्यावर आणि विशिष्ट उपयुक्ततेवर अवलंबून असते. लक्षात ठेवा, साधन व बॉक्स संकल्पनेवर आधारित आहे. प्रत्येक कार्यदृष्ट्यावर आणि विशिष्ट उपयुक्ततेवर अवलंबून असते. म्हणून या सॉफ्टवेअरचा उपयोग त्याच्या आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला जात असतो. म्हणजे हे जे कार्य आहे याच्या कार्याच्या बाबतीत जेव्हा त्याची गरज पडत असते तेव्हा मात्र या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जात असतो. उदाहरणार्थ ADS व आर्क एडिट, इन्फो विश्लेषण, आर्क फ्लॅट, टीन, नेटवर्क, कोगो, ग्रीड आणि आर्क किंवा इन्फो प्लॅटफॉर्म अशा या ठिकाणी याच्या उदाहरणामध्ये सांगता येईल अशा ठिकाणी याचा उपयोग केला जात असतो. आता दुसरं जे काही सॉफ्टवेअर आहे त्या दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला नमूद करता येईल ते पुढच्या पिरियडला आपण बघूया. राहिलेला भाग नंतर बघू.